तब्बल 17 वर्षानंतर भारतीय संघानं वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलेलं आहे आणि हा आनंद जो आहे तो संपूर्ण देशामध्ये सध्या साजरा केला जातोय। आज मुंबईमध्ये क्रिकेटची ही वर्ल्ड कपची फायनल ज्यांनी खेळलेली आहे ही क्रिकेटची टीम भारताची जी आहे ती या ठिकाणी वानखेडे स्टेडियमला येणार आहे। पण तत्पूर्वी आपण बघतोय की या ठिकाणी जय्यत तयारी सध्या सुरू असल्याचं बघायला मिळतं आहे। वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात तयारी सध्या सुरू आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो आहे तो पोलीस बंदोबस्त देखील तैनात केला जाणार आहे। आपण बघतोय की लगबग जी आहे ती वानखेडे स्टेडियम मध्ये सध्या दिसून येते आणि ज्या पद्धतीने खरं तर हा उत्साह लोकांच्या मनामध्ये आहे, भारतीय संघाला वेलकम करण्याचा एक आनंद जो आहे तो प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि याच्यामध्ये कुठलीही कमी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात लगबग जी आहे ती सध्या वानखेडे स्टेडियम मध्ये दिसून येते आणि आपण बघतोय की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खरं तर एक वेगळा आनंद आहे, कारण तब्बल 17 वर्षानंतर भारतीय संघानं जो आहे ते हे वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आहे, वर्ल्ड कप मिळवलेला आहे आणि त्याचा आनंद जो आहे तो प्रत्येक जण सेलिब्रेट करणार आहे। अर्थात सध्या ही टीम जी आहे ती गुजरातला आहे, मात्र संध्याकाळी ही पूर्ण टीम जी आहे ती मुंबईमध्ये येणार आहे आणि मुंबईमध्ये आल्यानंतर परेड जी आहे ती त्यांची बघायला मिळणार आहे आणि संपूर्ण मुंबई जी आहे ती त्यांच्या स्वागताला अगदी दिसून येणार आहे। त्यासाठी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। तब्बल 800 पोलीस जे आहेत ते या ठिकाणी तैनात असतील आणि प्रत्येक गोष्टीची खबरदारी जी आहे ती देखील घेतली जाणार आहे। पोलीस सुरक्षा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेली आहे। याशिवाय बॅरिकेड्स जे आहेत ते देखील अनेक ठिकाणी लावण्यात येणार आहेत, जेणेकरून कुठल्याही पद्धतीचं गालबोट जे आहे ते या ठिकाणी लागू नये आणि आनंद उत्साह जो आहे तो त्याच जल्लोषामध्ये त्याच जोशामध्ये करता यावा। कॅमेरापर्सन गणेशसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।